जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम बांधवांनो. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक स्त्रीस मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी, पुरुषांच्या बरोबरीनं हक्क अधिकार मिळावे, स्त्रियांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक आंदोलने केली, चळवळी उभारल्या. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी 11 एप्रिल 1947 रोजी भारतीय संविधान सभेसमोर हिंदू कोड बिल मांडले. वारंवार चर्चा होऊन देखील भारतीय संविधान सभेने हिंदू कोड बिलास संमती परवानगी दिली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 11 एप्रिल हा दिवसच का निवडला? कारण या दिवशीच भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी, न्याय हक्कासाठी ज्या महामानवांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, त्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती होती. त्यांची आठवण म्हणून त्यांनी 11 एप्रिल या दिवशी संविधान सभेसमोर स्त्रियांच्या न्याय हक्कासाठीचे हिंदू कोड बिल मांडले. पुढे 17 सप्टेंबर 1951 रोजी भारतीय संसदेत हिंदू कोड बिलावर चर्चा झाली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या बिलात एवढी कपात सुचवली की त्यामुळे हिंदू कोड बिलाचे संपूर्ण रूपच बदलून जाणार होते. या गोष्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप संताप आला आणि त्यांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी भारतीय संसदेने हिंदू कोड बिल संमत न केल्यामुळे आणि ओबीसी प्रवर्गासाठी आयोग न नेमल्यामुळे आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आज आपण जर समाजामध्ये, देशामध्ये बघितलं, आमदारकी मिळावी, खासदारकी मिळावी, मंत्रीपद मिळावं म्हणून आपले लोक नेत्याच्या पायावर लोटांगण घेतात, त्यांचे जोडे उचलतात आणि स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 ला आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला, मंत्रीपदाला लाथ मारली. हे आजच्या आपल्या देशातील सर्वच स्त्रियांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळेस हिंदू कोड बिलास भारतातील स्त्रियांनी देखील विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, राजकीय नेत्यांनी विरोध केला मी समजू शकतो, पण स्त्रियांनी विरोध केला त्याची चौकशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, महिलांसोबत चर्चा केली. तर त्यावेळेस त्या महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की हिंदू कोड बिलाविषयी आम्हाला काहीही माहिती नाही. आमच्या पतीने आम्हाला सांगितले तुम्ही या हिंदू कोड बिलास विरोध करा, जर न केल्यास आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर काढू, आम्ही तुम्हाला घटस्फोट देऊ. आणि त्याच्या भीतीपोटी महिलांनी हिंदू कोड बिलास विरोध केला होता. आता हिंदू कोड बिलामध्ये काय तरतुदी आहेत? पतीच्या संपत्तीत पत्नीला हिस्सा मिळणार होता, स्त्री धनावर पत्नीचा हक्क होता, पती जर निधन झालं तर संपत्तीचा वारसा हक्क मिळणार होता, पत्नीस आपल्या पतीसोबत मतभेद झाले, ती पतीसोबत राहू इच्छित नाही, त्यावेळेस घटस्फोट घेण्याचा अधिकार होता. पतीने जर घटस्फोट दिला तर त्या पत्नीस पोटगीचा अधिकार मिळणार होता. पारंपरिक वारसा पद्धत बंद होऊन एखाद्या स्त्रीस जर मूल नाही त्यावेळेस दत्तक घेण्याचा अधिकार होता. एखाद्या दाम्पत्यास मूल नाही आणि त्यांना जर मूल दत्तक घ्यायचं असेल तर ते स्त्रियांच्या संमतीनेच मूल दत्तक देण्याचा अधिकार होता. तसेच अल्पवयीन मुलाचे पालकत्व स्वीकारण्यासंदर्भात जर वडील हयात नसतील तर त्यावेळेस त्या मुलाची जबाबदारी ही आईकडे होती. दत्तक मुलास अर्धी संपत्ती आणि त्या मातेस अर्धी संपत्ती अशा पद्धतीनं संपत्तीचं विभाजन झालं होतं. वडिलांच्या संपत्तीत हिस्सा त्या स्त्रीस मिळणार होता. अगोदर एक पत्नी हयात असते वेळेस त्यांना त्या पुरुषास 1, 2, 3 अशा पद्धतीने विवाह करण्याचा अधिकार होता.
पण हिंदू कोड बिल जर संमत झाले असते तर एक पत्नीत्वाची पद्धत त्या ठिकाणी रूढ होणार होती. तरुणी वयात आल्यानंतर तिला पारंपरिक पद्धतीने विवाह करायचा असेल तर तू करू शकत होती. पण वर्ण जात पोटजात सोडून जर तिला विवाह करायचा असेल तर त्यास देखील कायदेशीर मान्यता या कायद्याने दिली होती. स्त्रींना आपला वारस म्हणजे दत्तक घेण्याचा देखील अधिकार मिळाला होता. म्हणजे अशा पद्धतीनं भारतातल्या प्रत्येक स्त्रीस पुरुषांच्या बरोबरीने हक्क अधिकार मिळणार होते आणि त्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले होते. कायदे मंत्री पदाला राजीनामा दिला होता, लाथ मारली होती. आजच्या आपल्या भारतातल्या सर्वच जाती धर्मातल्या स्त्रियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे स्त्रियांच्या स्वातंत्र्यासंदर्भात समतेसंदर्भात हक्क अधिकारांसंदर्भात जे एवढे मोठे योगदान आहे हे योगदान आपण समजून घेतले पाहिजे. आपण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार ऐकतो वाचतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं भारतीय स्त्रियांचे उद्धारकर्ते होते ही गोष्ट आज आपल्या लक्षामध्ये येईल. आणि आजही आपल्या महिलांना माता भगिनींना आपला सर्वांगीण विकास करायचा असेल उन्नती साधायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे लागतील.